सदस्य अमितजी जनक. अध्यक्ष महोदय, सन 26-27च्या पुरवण्या मागण्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्यासारखे क्वचितच काही सदस्य असे आहेत की ज्यांनी तिन्ही कर्जमाफीची साक्षीदार होण्याचा भाग्य त्यांच्या नशिबी आलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या 2 कर्जमाफ्या, उद्धवजी ठाकरे साहेबांची 1 कर्जमाफी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. नाव यावर्षी आपण कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मंत्री महोदय दिलेला आहे. तर ही कर्जमाफी योजना सुद्धा त्या नावानुसारच असली पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. जसं अहिल्याबाईंनी रयतेसाठी राज्याचे सगळे महसुलीचे द्वार उघडे केले होते, तसेच मुद्देच शेतकऱ्यांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की अहिल्याबाईच्या नावाच्या तोडीचीच योजना ही असली पाहिजे. त्यांचं नाव जर या योजनेत दिलेलं आहे तर तसाच अहिल्याबाई सारख्यांचा या कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. सरसकट कर्जमाफी मंत्री महोदय झाली पाहिजे आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचं प्रोत्साहन 50,000वरून 1 लाखापर्यंत वाढवावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या मनात आहे, ती आपण पूर्ण करावी. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर सुद्धा 17 जूनला जवळपास 3 GR आपल्या शासनाने काढलेले कर्जमाफीच्या बाबतीत. यामध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बनवलेली आहे, त्याच्यानंतर अमुस वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती तयार केलेली आहे आणि तिसरी समिती मुख्य सचिव अध्यक्ष असलेली आहे. तर जाहीर केल्यानंतर समित्यांच्या याच्यात थोडासा वेळ न घालवता शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळेल अशी योजना आपण लवकरात लवकर करावी. पालकमंत्री आपण आमचे मंत्री महोदय, आपण पालकमंत्री आहात. मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आपल्या भागात वाशिम जिल्ह्यात झाली होती. पीक विम्यामध्ये फक्त एकच रेव्हेन्यू सर्कल आपलं त्यामध्ये बसलं. तर पीक विमा योजनेत वाशिम जिल्ह्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सन्माननीय सदस्य